संतांचे विचार सर्वांनी अंगीकारावेत, गोविंद नांदेडे यांचं प्रतिपादन. प्राध्यापक संभाजी तिडके लिखित संतांची शिकवण पुस्तकाचा हडको इथं प्रकाशन सोहळा दिमागदार पद्धतीनं पार पडला. दिनांक 24 मे रोजी आयोजित प्रकाशन सोहळ्याला नियोजित सर्वच मान्यवरांची मांदियाळी. मान्यवरांच्या विचार पुष्पांसोबतच श्रोत्यांना मिळालेल्या तिडके परिवाराच्या वतीनं सर्वांसाठी भोजनाचाही आस्वाद देण्यात आला. इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सिडको येथील सेवानिवृत्त अध्यापक, त्यासोबतच नांदेड पंचायत समिती गुरुगौरव पुरस्कार, नांदेड जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्य पुरस्कार ने प्रदान करण्यात आलेले पुरस्कार प्राध्यापक संभाजी तिडके देगावकर लिखित संतांची शिकवण या अध्यात्म व सत्य जीवनावर आधारित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दिनांक 24 मे रोजी सकाळी 11 वाजता हडको इथल्या गोविंद गार्डन मंगल कार्यालयात पार पडला. या प्रकाशन समारंभाला पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्याचे गोविंद नांदेडे, नांदेड भूषण सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजीराव शिंदे, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर रावसाहेब शेंदारकर, शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष उद्योजक ॲडव्होकेट उदय निंबाळकर, साहित्यिक कवी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सन्माननीय सदस्य देविदास फुलारी, प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले, प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक महेश मोरे, कृष्णाजी जाधव, व्यंकटराव जाधव, उत्तम पोफाळकर, पांडुरंग पावडे समवेत संतांची शिकवण या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक संभाजी तिडके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सिंधुताई संभाजीराव तिडके, त्यासोबतच पुस्तकाचे प्रकाशक दत्ता डांगे यांची यावेळी विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व लाडक्या विठुरायाच्या प्रतिमेचं पूजन या प्रसंगी करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ, शॉल व ग्रंथ देऊन संतांची शिकवण प्रकाशन समितीचे प्रमुख तथा लेखक संभाजी तिडके, सिंधुताई तिडके, कैलास तिडके, जनार्दन गुपिले, प्राध्यापक रमेश नांदेडकर, प्राध्यापक डॉक्टर राहुल वाघमारे, प्रकाशक दत्ता डांगे, डॉक्टर कल्पनाताई तिडके, ओम तिडके यांच्या हस्ते मान्यवरांचा यथोचित सत्कार, सन्मान, गौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक ईसा प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी केलं. त्यात डांगे यांनी सद्य परिस्थितीमध्ये तिडके सरांचे प्रकृती अस्वस्थ पाहता मोठी ताकद त्यांनी जोडली. तिडके सर, सिंधुताई यांच्यात व माझ्यात सातत्याने संवाद होत असे. यातूनच ही पुस्तक रूपी साहित्य आज समाजासमोर आल्याचं प्रास्ताविकात दत्ता डांगे यांनी विशद केलं. प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक महेश मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज संतांच्या विचाराची गरज आहे, तेव्हा कुठे आज घडीला ज्या घटना घडत आहेत त्यावर अंकुश येईल असं मोरे यांनी बोलताना सांगितलं. शंकर वाडेवाले हे सुद्धा बोलताना पुस्तकातून काय मिळणार हे पुस्तक वाचल्यानंतरच कळेल. नवीन नांदेड सिडको भागातील आम्ही साहित्यिक हे पुण्याचे, तर मधु सावंत, देविदास फुलारी, डॉक्टर वृषाली किनाळकर हे मुंबईचे साहित्यिक असल्याचं आम्ही हसत हसत नेहमी बोलायचो. त्यासोबत त्यांनी कैरीची गोष्ट सांगत वाडीवाले यांनी आपले विचार उपस्थितांसमोर ठेवले. देविदास फुलारी यांनी संतांची शिकवण या पुस्तकाच्या नावातच सर्व काही असल्याचं यावेळी सांगितलं. ॲडव्होकेट निंबाळकर हेही बोलती झाले. कीर्तन, गोंधळ, भारुड याच आपल्या संस्कृतीत फार मोठं स्थान आहे. देव हा माणसात आहे. हा संत गाडगेबाबांचा संदेशाची आठवण त्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना करून दिली. संतांची शिकवण ही पुस्तिका येत्या काही दिवसात पाठ्यपुस्तकात समाविष्ट होईल अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉक्टर शेंदारकर यांनी बोलताना व्यक्त केली. गोविंद नांदेडे यांच्या मनोगताच्या पूर्वी सिंधुताई तिडके यांनी आमच्या या 15 वर्षाच्या काळामध्ये तिडके सरांची प्रकृती बरी नसताना सुद्धा त्यांनी माझ्याकडे साहित्य दिलं आणि ते साहित्य मी लिखाण स्वरूपामध्ये लिहिलं. अशक दत्ता डांगे सरांनी हे आपल्या समोर पुस्तक रूपानं आल्याचं आणि या 15 वर्षातील
वेगवेगळ्या अनुभवाचा भावना यावेळी उपस्थितांसमोर त्यांनी ठेवल्या. त्यानंतर गोविंद नांदेड सर यांनी धार्मिक सामाजिक अंगांना स्पर्श करत लेखक संभाजी तिडके सरांचा असलेल्या धार्मिक कीर्तन प्रवचन निवेदन या अंगांना त्यांनी स्पर्श दिला. प्रत्येकाच्या जीवनात या 13 संतांचा मोठा सहवास प्रत्येकांना शिवून जातो, अनुभवला जातो असे नांदेड बोलताना म्हणाले. अध्यक्षीय समारोप नांदेड भूषण डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केला. वारकरी संप्रदायानं मानस निष्ठा ठेवून विठुरायाचं मनोभावे कुठलीही अपेक्षा न ठेवता गजर करतात. नाहीतर आज सर्वत्र समाज हा स्वार्थी बनलेला आहे असं सुद्धा बोलताना अध्यक्षीय समारोपात डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी सांगितलं. या प्रकाशन समारंभाचं दमदार संचलन धाराशिव शिराळे तर आभार प्रदर्शन सुद्धा अतिशय ताकदीच्या पद्धतीने डॉक्टर कल्पना तिडके यांनी यावेळी केलं. या प्रकाशन समारंभाला शारदा भवन, इंदिरा गांधी महाविद्यालय, इंदिरा गांधी हायस्कूल, विद्यानिकेतन हायस्कूल, शिवाजी विद्यालय, कुसुमताई विद्यालय, त्यासोबतच सिडको हाडकोतील साहित्यप्रेमी, त्यासोबतच प्राध्यापक संभाजी तिडके, सिंधुताई तिडके यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. थोडक्यामध्ये संभाजी तिडके यांचा अल्पसा परिचय देत असताना त्यांचा जन्म 5 जून 1960 चा, जन्मस्थान देगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील, शिक्षण MA मराठी BEd, सेवानिवृत्त अध्यापक, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड. कवी, लेखक व सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य. नांदेड आकाशवाणी केंद्रावरून कविता भाषणे प्रसारित. ग्रामीण पोलीस ठाणे सिडको शांतता समिती सदस्य. साक्षरता अभियानात उत्कृष्ट कला जत्था प्रमुख म्हणून कार्य. अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंब नियोजन, हुंडा निर्मूलन, बाल विवाह प्रतिबंध, प्रौढ शिक्षण, बाल संस्कार, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर व्याख्याने. शारदा धनवर्धिनी पतपेढीची 15 वर्ष सातत्यानं संचालक. भारत ज्ञान विज्ञान समितीचे सन्माननीय सदस्य. कामगार कल्याण मंडळ सिडको नांदेड सल्लागार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित ग्राम नवनिर्माण समिती नांदेड सदस्य. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे सन्माननीय सदस्य. अशा वेगवेगळ्या पदांवरती लेखक संभाजी तिडके यांनी काम पाहिलेलं आहे. एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे, डिगा पाटील. धन्यवाद.